ठरलं की शाहू महाराजांचा ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध आलेला आहे अशा क्षेत्रांची काहीतरी उपक्रम आपण करूयात. यादी करताना लक्षात आलं 50हून अधिक क्षेत्र झाली तरी शाहू महाराजांचं काम संपलेलं नाही. बरं, महाराजांची कारकीर्द अशी किती वर्षाची? 28 वर्षाची फक्त राज्य प्रशासनाची कारकीर्द त्यांना मिळाली. त्या कारकिर्दीत त्यांनी जे काम उभं केलंय. नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चहा विथ गप्पामध्ये. कोल्हापूर म्हणजे तांबड्या पांढऱ्या रस्स्याचा फुरका. अहो, कोल्हापूर म्हणजे मिसळीचा कट आणि कोल्हापूर म्हणजे छत्रपतींचा वारसा. अहो, कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मीचा आशीर्वाद. पण अजून तुम्हाला कोल्हापूर नवीन समजून घ्यायचं आहे तर माझा आजचा शो बघा. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत प्रसन्न मालेकर सर यांना, की जे मूर्ती अभ्यासक, शिल्प अभ्यासक आणि आपल्या कोल्हापुरातील इतिहासाबद्दल त्यांचे प्रचंड बारकावे आहेत आणि त्याच्यावर अभ्यास आहे. त्यामुळं माझा शो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत प्रसन्न मालेकर. नावाप्रमाणेच तसं व्यक्तिमत्व आहे, अगदी प्रसन्न असं. तर आज आपण त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. आज आपण मूर्ती अभ्यासक, आपल्या अंबाबाई मंदिराबद्दल आपल्याला कोल्हापूर करून म्हणून किती माहिती आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या आजच्या शो आहेत. सर, मनापासून वेलकम माझ्या शोमध्ये तुमचं. आणि मला खूप असं मोठी गोष्ट वाटते की तुमच्यासारख्या व्यक्तीनं माझ्या शोमध्ये आलं, ही खूप मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. नाही, असं नक्कीच काही नाही, कारण प्रत्येकजण जे काम करत असतं ते खरंच खूप मोठ्या ह्याचं असतं, मोठ्या पातळीवरचं असतं आणि तुम्ही त्या पद्धतीने कामं करतायत. त्यामुळं आपण बोलावलं त्याबद्दल खरं तर मनापूर्वकचं नाव आहे. नाही, ही आमच्या कोल्हापूरकरांसाठी ही मोठी गोष्ट आहे की आज आपण माझ्या शोमध्ये आलात. सर, कोल्हापूर म्हटलं की पंचगंगा घाट, तिथली शिल्प, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सुंदर आहेत वास्तू नमुना म्हणून बघितलं तर तुम्हाला काय वाटतं की त्यामागची काय शैली होती? खरं तर शैली म्हणण्यापेक्षा पंचगंगेकडं जर बघायला गेलो आपण, पंचगंगेचे घाट किंवा आता आपण जिथं ब्रह्मपुरी ज्याला म्हणतो त्या भागाचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल की कोल्हापूरची जुनी वसाहत जी आहे, म्हणजे एच जी सांकले यांनी जे उत्खनन केलं ते 1947 सालीच्या दरम्यान वगैरे, तर तिथं कोल्हापूरची पहिली वसाहत अगदी इसवी सन पूर्व 2ऱ्या-3ऱ्या शतकातल्या अवशेष तिथं मिळाले. तर एक लक्षात येईल की त्या काळी वसाहत करणाऱ्या माणसांनी एक छान गोष्ट बघितली होती की नदीचं पाणी हे ब्रह्मपुरीच्या टेकडीला तटून पुन्हा वळण घेतं. म्हणजे इकडच्या बाजूला अर्थात शुक्रवार पेठेकडच्या बाजूला नदीचं पाणी येतं, पण खरं तर जिथं पहिली वसाहत झाली त्या ब्रह्मपुरीवर कधी पाणी येत नाही. म्हणजे कोल्हापूरच्या वसाहतीची सुरुवात जर म्हणायला गेलं तर ती आपल्याला त्या कशा अनुषंगानं काय तिथं कशी त्यांनी रचली हे नक्कीच लक्षात येतं. आणि दुसरं पंचगंगेचे घाट जर म्हणायला गेलो तर करवीर छत्रपतींच्या काळामध्ये त्याचं बऱ्यापैकी नव्यानं तिथं निर्माण झालं, पुनरुत्थान झालं, काही भागांचं पुनरुत्थान झालं. कारण ब्रह्मदेवाचं मंदिर तिथं प्राचीन होतं. नंतर त्याच्यानंतर छत्रपतींच्या घराण्यातील किंवा राजपरिवाराशी संबंधित लोकांची समाधी मंदिरं निर्माण झाली. तारकेश्वर, लोपामुद्रेश्वर अशी काही मंदिरं तिथं पहिल्यापासून होती. नव्यानं आणखीन काही मंदिरं निर्माण झाली. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी पाठीमागची छत्रपती घराण्याची, ज्याला आपण छत्री म्हणतो, छत्री म्हणजे स्मृती मंदिरं, तर करवीरच्या राजघराण्याचा एक मूर्तिमंत सुंदर असा इतिहासाचा ठेवा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. मंदिरांमधली शैली ही मध्ययुगीन कालखंडातली जशी मराठा शैली आहे तशीच आहे, पण वैशिष्ट्य असं आहे की तो जो पाषाण आहे तो इतका छान गुळगुळीत पॉलिश केलेला आहे की आरशालाही फिकं पाडेल असं सौंदर्य त्या पाषाणाला आलं आहे. म्हणजे कोल्हापूरचा वैभवाचा ठेवा जर आपल्याला अनुभवायचा असेल तर इतिहास आणि रचना या दोन्ही दृष्टिकोनातून ही मंदिरं तर महत्त्वाची आहेत. त्याच्या पाठीमागं राजगुरू श्री सिद्धेश्वर महाराज अर्थात गुरु महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे कोल्हापूरचं बऱ्यापैकी जे वैभव आहे ते आपल्याला त्या पंचगंगेच्या घाटावरती एकवटलेलं बघायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उखर, पूर, पीठ, स्मशान क्षेत्र अशी जी 5 वैशिष्ट्य नगरीची सांगितली जातात. म्हणजे कोल्हापूरचं अप्रतिम उदाहरण जर काय असेल तर तो मला वाटतं पंचगंगेचा घाट असतो. म्हणजे एका बाजूला आपण जर या छत्रपतींच्या समाधी मंदिराकडच्या बाजूला बघितलं तर कायम कुठल्या ना कुठल्या देवतांचे उत्सव, कुठले कोणाकोणाचे घरचे उत्सव हे कायम सुरू असतात. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे पुलाच्या पैल तीरावर बघितलं अगदी उग्रेश्वराच्या शेजारचा घाट म्हणजे ज्याला आपण स्मशान घाट म्हणून ओळखतो, त्या स्मशान घाटामध्ये सुद्धा अखंडपणानं चिता जळतात. म्हणजे भुक्ती आणि मुक्ती हे जे अंबाबाईनं कोल्हापूरचं लक्षण सांगितलंय हे खऱ्या अर्थानं जर प्रत्येकाला कुठे येत असेल तर ते पंचगंगेच्या काठाला.
आणि म्हणून कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणून या पंचगंगेचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपलं जन्मापासून मृत्यूच्या नंतर सुद्धा ही पंचगंगा आपल्याला सोबत करते. म्हणून एक काळजीनं असं वाटतंय की या पंचगंगेच्या प्रती जो जिव्हाळा आपल्या मनामध्ये आहे तो आपल्या कृतीत उतरला पाहिजे. आणि ही पंचगंगा अखंडपणानं स्वच्छ आणि सुंदर प्रवाहित ठेवण्यासाठी जे करता येईल, आणि हा घाटांचा परिसर असेल, ह्या मंदिरांचा परिसर असेल, हा आपला एक ठेवा आहे. म्हणजे बऱ्याचदा आता आधी विविध चित्रपटांमधून तर आपण त्याची दृश्य बघितलेलीच आहेत. प्री वेडिंग शूटच्या निमित्तानं लोक जातात. पण माझं तर मत असं वैयक्तिक आहे की आपण यांचा इतिहास जाणून घेऊ, यांचं महत्त्व जाणून घेऊ, आणि त्याच्या अनुषंगानं, कारण हे अनुभवायला मिळणं हेच मुळात दुर्मिळ गोष्ट आहे. पण आपलं होतंय कसं की आपण रोज अनुभवतो, त्यामुळे आपल्याला त्यातला दुर्मिळपणा जाणवत नाही. त्यामुळे त्याचा दुर्मिळपणा जर जाणवून घ्यायचा असेल तर तो इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. ती संस्कृती म्हणजे काय आशयाने ही मंदिरं निर्माण झालेत हे जर जाणून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपण किती संपन्न ठेव्याचे म्हणजे काय म्हणता येईल वारसदार आहोत. आणि मला अजून एक मोठासा प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्या करवीर नगरीचं अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी, श्री महालक्ष्मी हे कुलदैवत आहे आणि आपल्या अंबाबाई मंदिराला खूप अनेक वर्षांची परंपरा आहे. तर तो मला इतिहास जाणून घ्यायचा आहे सर. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अतिशय प्राचीन इतिहास. म्हणजे साधारणपणे 5व्या-6व्या शतकापासून या मंदिराची निर्मिती सुरुवात झाली. मुळात कोल्हापूर असं आपण ज्यावेळेला आज म्हणतो तर एकसंध कोल्हापूर महानगरपालिकेचं क्षेत्र असं नव्हतं. 6 खेड्याची स्वतंत्र वसाहती होत्या. म्हणजे पद्माळा ही वसाहत वेगळी होती, फिरंगाई ही वसाहत वेगळी होती, त्यानंतर ब्रह्मपुरी ही वसाहत स्वतंत्र होती, केसापूर पेठ स्वतंत्र होती. ताराराणी सरकारांनी ज्यावेळेला करवीर संस्थांची स्थापना केली, करवीरची राजगादी पन्हाळ्यावरून करवीरात आली, त्यावेळेला एक सलग असं कोल्हापूर शहर तयार झालं. आणि त्यामुळं साहजिकच जुना राजवाडा या मंदिराच्या परिसरात आला. त्यामुळं मंदिराला एक पुन्हा एकदा एक आध्यात्मिक महत्त्व तर होतंच, पण त्याचबरोबर ते केंद्रबिंदू ठरलं. आणि या शक्तिपीठाच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या दृष्टिकोनात इथं बाजारपेठा वगैरे वसत गेल्या, त्यामुळे हे नगर वाढलं. 6व्या शतकात चालुक्य, शिलाहार, यादव अशा अनेक राजवटींनी हे मंदिर घडवत आणलं. मोगलाईच्या काळामध्ये काही काळ नवीन निर्माण थांबलं आणि त्यानंतर छत्रपतींच्या कालखंडात पुन्हा एकदा याची नव्यानं व्यवस्था निर्माण सगळं सुरू झालं. 1838च्या सुमाराला गरुड मंडप बांधला गेला. म्हणजे एकूणच चालुक्य, शिलाहार, यादव, छत्रपती अशा अनेक राजवटींनी स्वतःचं एक मानबिंदू म्हणून या मंदिराकडे बघितलं आणि या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणा किंवा या मंदिराची उभारणी आणि नव्या नव्या सोयीसुविधा या मंदिरामध्ये सातत्यानं करत आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा सर, की अंबाबाई मंदिरात किरणोत्सव हा खूप मोठा सोहळा असतो. आणि ज्या काळी ते मंदिर बांधलं तेव्हा तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, तंत्रज्ञान प्रगत नव्हतं असं नाही म्हणता येणार. आपण असं धरून चालतो की आर्किटेक्चर हे आम्ही आत्ताच शिकलो. पण वास्तविक जर आर्किटेक्चरची म्हणजे किंवा स्थापत्यशास्त्राचे जुने ग्रंथ बघितले, कश्यप शिल्प असतील, मयमत्तम असतील, तर इथली ही बांधकाम करणारी मंडळी इतकी, त्याला सूत्रधार म्हटलं जायचं. जो सूत्रधार म्हणजे जो पहिला आपण आपल्याकडे आता आज ओळंबा असतो बांधकामाच्या वेळेला, तर तो ओळंबा जो धारण करतो त्याला सूत्रधार म्हणायचे. मग तो सूत्रधार मंदिर रचनेमध्ये इतका निपुण असायचा की तुम्ही आता कितीही जुनी मंदिरं बघा, तुम्हाला एका रेषेचाही फरक त्याच्यामध्ये कुठेही दिसणार नाही. त्याचं कारण या सूत्रधारांची किंवा त्या कारागिरांचं जे काही कौशल्य होतं त्याला आपण द्यावं लागेल. तर एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की किरणोत्सव होणार, म्हणजे थोडंसं कटू वाटेल, पण किरणोत्सव होणारं फक्त महालक्ष्मीचं, कोल्हापूर अंबाबाईचं मंदिर आहे एकमेव असं नाही. अनेक मंदिरांमध्ये किरणोत्सव होतो. माहूरच्या रेणुका मंदिरात होतो, गणपतीपुळ्याच्या गणपती मंदिरात होतो. पण अंबाबाईचं वैशिष्ट्य काय, तर महाद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत म्हणजे जिथं मूर्ती उभी आहे ते साधारणपणे 100 मीटर एवढं तरी अंतर असेल. ह्या सगळ्या अंतरामध्ये मूर्तीपासून महाद्वारापर्यंत जी काही उभारणी झालेली कमानींची, त्या सगळ्यात तुम्हाला एक लक्षात येईल की तुम्हाला कुठूनही अंबाबाईचं मुखदर्शन किंवा पूर्ण मूर्तीचं दर्शन सहज होतं. आणि त्यामुळंच ही सगळ्या म्हणजे गरुड मंडप उभारताना सुद्धा हे भान राखलं गेलं की सूर्यकिरणांना किंवा याला कुठेही अडथळा येणार नाही. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर आय साईट किंवा दृष्टीला कुठूनही मूर्ती पडणं, अगदी महाद्वारात उभा राहा, गरुड मंडपात आता नव्यानं जो प्लॅटफॉर्म केला तिथं उभा राहा किंवा गणपती समोर उभारलात आणि अगदी चांदीच्या उंबऱ्याजवळ गेला तर तुम्हाला ज्या प्रमाणात मूर्ती दिसणार आहे तशीच ती दिसत राहते. आणि त्याच्याचमुळं झालं आहे असं की वर्षातून प्रत्येक ठिकाणी ठराविक वेळेला सूर्यकिरणं येतात. करवीर निवासिनीच्या बाबतीमध्ये या सूर्यकिरणांचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामुळं किरणोत्सव हा सोहळा करवीर निवासिनीच्या मंदिरात प्रामुख्यानं जपला गेला आहे.
आणि तो असाच अखंडपणानं जपला जावा, जेणेकरून स्थापत्यशास्त्र आणि आपलं नेमकं काय नातं आहे हे उलगडायला मदत होईल. नाही, आणि मला असं वाटतं की त्या काळचा तो अभ्यास, आणि मी आत्ता जसं म्हटलं तसं आपण म्हणतो त्यावेळी तंत्रज्ञान, पण ते काहीतरी ॲडव्हान्सच असणार आहे असं मला वाटतं. ॲडव्हान्स म्हणण्यापेक्षा कसं आहे, मंदिरशास्त्रामध्ये काही सूत्र आहेत की मूर्तीची उंची किती असावी. म्हणजे तुम्हाला जर एक साधं हे असतं, आपण गणित करताना आपल्याला पूर्वीपासून बघा, गणितामध्ये 2 बाजू दिलेल्या असतात आणि एक बाजू आपल्याला काढायची असते किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिसिंग असते ती आपण शोधायची असते. तसं ह्या मंदिरशास्त्राच्या रचनेची काही सूत्र आहेत. समजा तुमच्याकडे मूर्ती आहे, तर त्या मूर्तीच्या उंचीच्या प्रमाणात ही सगळी गणितं बदलत जातात. समजा तुमच्याकडं बांधलेली वास्तू आहे किंवा पीठ, ती मूर्ती ज्या पीठावरती उभी आहे ते पीठ आहे, तर त्या पीठाच्या उंचीच्या प्रमाणामध्ये बाकीच्या गोष्टी बदलत जातात. एक गोष्टीचं माप जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला संपूर्ण मंदिराची मेजरमेंट्स काढता येतात. आणि हेच त्याच्या मागचं तंत्रज्ञान होतं की अगदी सगळ्यात त्यांचं लहान माप किती आहे म्हणजे लिक्षा म्हणजे डोक्यामध्ये ज्या लिखा असतात त्या लिखांचं माप म्हणजे एक लिक्षा. म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये हे चढवत जाऊन मग लिक्षा आहे, त्यानंतर म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये अगदी अंगुलं म्हणजे बोट, हस्त किंवा वितती म्हणजे विती, अशा प्रमाणात ती मापं चढत जातात आणि मग अगदी त्याच्यामध्ये मोठी मोठी गजापर्यंतची जी माप आहे ती मापं वाढत जातात. त्यामुळं एक छोटं माप तरी तुमच्याकडे असेल तर हे संपूर्ण मंदिर उभा करण्याचा जो काही आपण आता ज्याला प्लॅन म्हणतो, आराखडा म्हणतो, तो आराखडा करता येऊ शकतो, अशी ती सूत्र आहेत. त्यामुळं त्या ग्रंथांचा जर अभ्यास झाला तर अजूनही त्या पद्धतीने आपल्याला मंदिरं निर्माण करता येतात. म्हणजे विशेष सांगायचं झालं तर रावणाचा सासरा म्हणून ज्या मयाला ओळखतो किंवा ज्या मयासुरानं पांडवांची मयसभा निर्माण करून दिली, त्या मयसुराची परंपरा सांगणारा मयमतम नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये ही सगळी सूत्र आहेत. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये जैनाचार्य देवनंदी मुनींनी या सगळ्याची भाषांतरं करून ती अंगुलं वगैरेची मापं सेंटीमीटरमध्ये आणून दिलीत. म्हणून आपण जर बघितलं तर तुलनेनं जैन मंदिरं जी आजकाल उभी केली जातात ती जास्त प्रमाणबद्ध असतात. त्याचं कारण ह्या प्राचीन मंदिरशास्त्रावर आधारित ती बांधली जातात. नाही, नक्कीच. खरंच म्हणजे किती आपल्याला किती माहीत नसतं, खरंच ही गोष्ट नवीन मला कळली. सर, मला ह्याच्यावरच एक वेगळा अजून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण कोल्हापूर आणि छत्रपती शाहू महाराजांचं म्हणजे जांडा राजाचा विषय निघणार नाही असं होणार नाही, तर तुम्हाला वाटतं का की आपले राजे हे खूप काळाच्या पेक्षा पुढारलेलेच होते का? नक्कीच. शाहू महाराजांच्या बाबतीत म्हणजे खूप त्यांच्या म्हणजे मला तो अनुभव आपल्याला शेअर करायचा वाटतो की जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त कृतज्ञता पर्व नावाचं एक पर्व आयोजित केलं गेलं होतं. त्यावेळेला अनेक विषयातले अनेक तज्ज्ञ बोलवले होते, पण त्याच्यामध्ये एक असं ठरलं की शाहू महाराजांचा ज्या ज्या क्षेत्रांशी संबंध आलेला आहे अशा क्षेत्रांची काहीतरी उपक्रम आपण करूयात. यादी करताना लक्षात आलं 50हून अधिक क्षेत्र झाली तरी शाहू महाराजांचं काम संपलेलं नाही. बरं, महाराजांची कारकीर्द अशी किती वर्षाची? 28 वर्षाची फक्त राज्य प्रशासनाची कारकीर्द त्यांना मिळाली. त्या कारकिर्दीत त्यांनी जे काम उभं केलंय ते मला वाटत म्हणजे खेदानं असं म्हणावं लागतं की स्वातंत्र्याला आज 75 वर्ष झाली तरी सुद्धा आपण उभं करू शकलेलो नाही. म्हणजे देवदासी सिस्टीम ॲबॉलिशन ॲक्ट हा आपल्याकडे 2005ला पास झालाय. तो करवीर संस्थानात त्याच्याही आधी होता. माध्यान्ह आहार पोषण योजना अलीकडच्या काही वर्षात सुरू झाली आहे, पण कोल्हापुरात शाळेत येणाऱ्या मुलाला 1 भाकरी न आल्यास 1 रुपये दंड ही कधीच्या काळाची महाराजांनी केलेली गोष्ट नाही. आणि त्याच्याही पेक्षा म्हणजे सगळ्यात महाराजांचं मला एक आवडतं असं की एखाद्या बापानं जसं मुलाला सांभाळावं तसं महाराजांनी करवीर संस्थान सांभाळलं. म्हणजे गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो, तर महाराजांच्या चरित्रात एक असा प्रसंग आहे की महाराजांनी तत्कालीन म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये अनेक जाती जमातींना गुन्हेगारच ठरवलं गेलं होतं. म्हणजे कुठेही काही घडलं की त्यांनाच धरलं जायचं. त्यामध्ये फासेपारधी वगैरे जमाती असायच्या. तर त्यांच्यावरती एकदा शिक्का पडल्यामुळं काही वेळ त्यांच्या उपजीविकेसाठी ती माणसं त्याच उद्योगात लागून राहायची, असं ते व्हायचं. तर महाराजांनी एक दिवशी सोनतळीवरती एक महाल बांधायला काढला. बरं, हा महाल कशाचा बांधायचा होता? तर कच्च्या विटांचा. रोज त्या महालाला कुणीही इंजिनियर नव्हता. त्याचे इंजिनियर महाराज स्वतः. महाराज तिथं जाणार, रोज ते बांधकाम बघणार. मग आज जिथं पूर्ण भिंत उभारली तिथं त्यांना वाटायचं की इथं खिडकी करूया. मग ती भिंत उतरायची, पुन्हा खिडकी बांधायची. मग कधीतरी दरवाजा, कधीतरी गॅलरी, असं काम बराच काळ सुरू राहिलं. बांधकाम काही पूर्ण होत नव्हतं. ऑडिट रिपोर्टमध्ये किंवा ज्यांना व्यवहार कळतो अशा सगळ्या माणसांनी सांगितलं की हे काम बंद केलं पाहिजे, कारण खर्च वाया होतो. महाराज म्हणाले खर्च वाया जातोय, बरोबर आहे, पण तुलनेला या काळातला गुन्हेगारीचा आलेख बघा.
ही जी माणसं तुम्ही ज्यांना गुन्हेगार म्हणताय ती सगळी आज भाकरीसाठी ही कामं करतायत, ती इथंच आहेत. राज्यात कुठेही गुन्हेगारी वाढलेली नाही आहे. म्हणजे शिक्षेपेक्षा सुद्धा सुधारणेवरती भर देणार आपला राज्य आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दलची आपुलकी आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखी एक थोडंसं धाडसानं मला असं म्हणावं लागतं की शाहू महाराजांनी तर काम उदंड केलंय, पण तितकंच श्रेय मला राजाराम महाराजांना सुद्धा द्यावं असं वाटतं. आपण शाहू महाराजांच्याबद्दल कायम बोलत राहतो, पण बापाचा वारसा, बापाची व्रत समर्थपणानं पुढे नेणारा जर राजा कोणी असेल तर राजाराम महाराज असेल. म्हणजे महाराजांनी 15-16हून अधिक वसतिगृह निर्माण केली. त्या सगळ्या वसतिगृहांना पुढे चालू ठेवण्याचं काम राजाराम महाराजांनी केलं. राधानगरी धरणाचं काम शाहू महाराजांच्या काळात सुरू झालं, ते पूर्णत्वाला राजाराम महाराजांच्या काळात केलं. म्हणजे कदाचित असा उलट विचार करून चालेल, जर राजाराम महाराजांनी यातलं काहीही करायचं नाही असं ठरवलं असतं तर काय झालं असतं. म्हणून या दोघा पितापुत्रांबद्दल प्रत्येक करवीरवासियानं ऋणी असणं, आणि करवीरवासियानंच असं नाही, ज्या माणसाला माणुसकीबद्दल काही वाटतं, ज्या माणसाला समाज सुधारणांबद्दल काही वाटतं, त्या प्रत्येकानं कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण कला, क्रीडा, संस्कृती या सगळ्या बाबतीमध्ये शाहू महाराजांचं जे योगदान आहे ते मला वाटत नाही की या एका प्रश्नाला उत्तर देताना संपत नाही, खरंय खरं. आणि मला असं वाटतं की आपल्या कुठल्याही राजकारणी एक जरी त्यांचा गुण घेतला तर खूप मोठी गोष्ट खरं. आणि त्यांचा गुण म्हणजे खरं तर प्रत्येक माणसानं त्यांच्या कुठल्या म्हणजे एक गंमत बघा, शाहू महाराजांनी सगळ्या सुधारणा केल्यात, पण हे करताना प्रथा परंपरांमधला वाईटपणा काढून त्यातलं जे चांगलं आहे ते मात्र आनंदानं टिकवून ठेवलंय. आणि तोच वारसा अजूनही करवीर छत्रपती जपतायत. म्हणजे असं नाही की कुठे संपन्न परंपरा बंद पाडल्यात, नाही, पण त्या सगळ्या संपन्न परंपरा सुरू ठेवताना त्यामधल्या जे काही वाईट गोष्टी आहेत त्या मात्र अधिकारानं बाजूला काढल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला आपण विरोध करतो त्यावेळेला ती गोष्ट का नको हे सूत्रबद्धरित्या सांगून त्याला नवा पर्याय द्यायचं काम सुद्धा महाराजांनी केलं. म्हणजे ज्या वेळेला आपण असं म्हणतो की रंकाळ्यात, म्हणजे अर्थात शाहू महाराजांच्या काळापूर्वीपासून म्हणजे कळंब्याचं पाणी ज्यावेळेला वापरायचा निर्णय झाला त्यावेळेला पहिल्यांदा बालिंगी गाव उठून इकडे आणलं गेलं. म्हणजे कुठलीही समस्या निर्माण होण्याआधी तिच्यावरचा मार्ग काढण्याची दूरदृष्टी महाराजांकडे होती, आणि त्याचा परिणाम म्हणून आपण हे कोल्हापूरचं वैभव आजही आपण भोगतोय असं मला वाटतं. आणि सगळ्या बाजूंनीच म्हणजे असं मला वाटतं सुख समृद्धी आहे तसं कोल्हापूर आपला आहे असं नक्कीच वाटतं. सर, थोडंसं आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावते, तसे तुम्ही पेशाने वकील आहात. हो. आणि तुमचा हा अभ्यास, स्मृती अभ्यास किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, या दोन्हीची सांगड घालताना कधी कधी कसरत होते का? कसरत अशी करावी लागत नाही. म्हणजे एक लोकांना असं वाटतं की वकिलीच्या पेशाला उगाचच असे बरेचशी काही काही विशेषणं चिकटलेली आहेत आणि वकिलांना हे असंच असलं पाहिजे असंही नाही. मुळात वकील असतो कशासाठी, तर एक आपल्याकडे प्रिझम्पशन आहे, म्हणजे हा आपला विषय नाही आहे, पण भारतातल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलाला सुद्धा, आता जन्मलेल्या मुलाला 18 वर्षापर्यंत आपण गृहीत धरत नाही, सोडून द्या, अगदी 12 वर्षापर्यंत तरी किमान, पण असं एक समज प्रिझम्पशन आहे की सगळे जेवढे संसदेत कायदे पास झालेले आहेत आत्तापर्यंत ते सगळे तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत, असं एक प्रिझम्पशन आहे. आणि त्यामुळं वकिलांची खरी भूमिका काय असते की ते कायदे तुम्हाला प्रत्यक्षात माहिती आहेत का, म्हणजे असं म्हणू शकणार नाही तुम्ही की मला हा कायदा माहिती नव्हता त्यामुळे मी ह्याच्यातनं पण, तर त्यावेळेला त्या माणसाला मार्गदर्शन करणं. मग लोक म्हणतात की तुम्ही कायद्याच्या पळवाटा काढून देता, तर पळवाटा नव्हे, बऱ्याचदा जे काही आहे, आता अज्ञानाचं म्हणजे इग्नोरन्स इज, म्हणजे काय म्हणतात, इग्नोरन्स हा पर्याय किंवा ही पळवाट नाही आहे. मग त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणारा जर कोण असतो तर तो वकील असतो. म्हणजे पूर्वी वकिलीच्या सनदा अशा माणसाला दिल्या जायच्या की जो चांगल्यापणानं बाजू मांडू शकायचा, आणि तेच काम आम्ही कोर्टापुढं करतो. मग पक्षकाराची बाजू, तो कसा चुकलेला नाही हे सांगणं म्हणजे वकिलाचं काम. आणि एका अर्थानं जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर मी जो काही अभ्यास या मंदिरांचा करतो किंवा मूर्तीशास्त्राचा थोडाफार जो काही अभ्यास असेल, आम्ही हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण खरं एका अर्थात जर बघायला गेलो तर जनता ही सुद्धा एक न्यायालय आहे. हे चांगलं नाही असं आम्ही ज्यावेळेला आर्ग्युमेंट करू त्यावेळेला हे चांगलं आहे हाही भाग आम्हाला आर्ग्यू करायचा आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टीत असं काही नाही की याची कसरत म्हणजे कुठं की एखाद्या वेळेला कोर्टाचं काम आणि हे काम अशी जर दोन्ही आली तर ती कसरत होती, ती व्यवहारी आहे, म्हणजे तो त्यातनं मार्ग काढता येतो. पण असं कुठं नाही की हे दोन कुठले तरी कॉन्ट्ररी भाग आहेत. हे दोन्ही म्हणजे मला असं वाटतं की शेवटी कर्तव्य आहेत,
आणि ती दोन्ही कर्तव्य आपण करत राहायला पाहिजे. नाही, आणि असं वाटते आवड असेल तर सवड ही नक्की आपण नक्की मिळते. काढतो नक्की ती गोष्ट आहे. सर, आपण मगाशीपासून आपला कोल्हापूरचा वारसा या सगळ्या गोष्टी बोलत आहोत, तर हा वारसा जतन करून ठेवणाऱ्या नव्या पिढी याव्यात का, असं काय वाटतं? नव्या पिढीनं यावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आता आपण बऱ्याचदा बघतो सोशल मीडिया हे जे माध्यम आहे, हे माध्यम फार उथळपणानं वापरलं जातं असं मला वाटतं. म्हणजे खरं तर हे खूप गांभीर्याने घेण्याचं माध्यम आहे. म्हणजे अनेक लोक या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्याच्यात पूर्वी म्हणजे माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही अभ्यासवनी प्रगटावे हा जो भाग आहे ना, तो सध्या दुर्मिळ होत चालला. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीकडे बघता किंवा ही एखादी गोष्ट तुम्हाला लोकांपर्यंत मांडायची आहे, तर पूर्वीच्या लोकांचं एक सूत्र होतं, 100 ओळी वाचाव्यात, त्यातल्या 5 ओळी लिहाव्यात आणि मग 1 ओळ बोलावी. म्हणजे आपण जे बोलतो, आपण आता काय संदर्भ घेतो, नव्या पिढी आणि नवी पिढी चौकस आहे, नव्या पिढीकडे माध्यम आहे. त्यामुळे यांनी यात आवर्जून यावं आणि याचा अभ्यास करत राहावं. जे टाकाऊ आहे ते नक्कीच टाकावं, पण जे टिकाऊ आहे ते का टिकाऊ आहे ह्याचं कारणं देऊन ते जतन करावं. म्हणजे कसं करावं, काय करावं, त्याला ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी रेफरन्सेस ज्याला आपण म्हणतो, प्राथमिक संदर्भ, त्या प्राथमिक संदर्भांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा. जिथं अगदीच प्राथमिक उपलब्धच नाही तिथं सेकंडरी म्हणजे दुय्यम संदर्भांकडे यायचं. पण हिअरसे म्हणजे कोर्टात सुद्धा आमच्याकडे हिअरसे एव्हिडन्स असा एक भाग असतो. हिअरसे एव्हिडन्स म्हणजे काय, तर ज्या गोष्टीचे तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोणाकडून तरी तुम्ही ऐकली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही साक्षीदार नाही होऊ शकत. मग त्याच्यासाठी तुम्हाला तितका ठामपणा तुमच्या बोलण्यात असला पाहिजे, म्हणजे त्यालाही अर्थात पर्याय आहे, तो वाचण्यात असला पाहिजे, तो संदर्भांचा असला पाहिजे. अनेकदा असं होतं की मला जे मान्य आहेत तेच संदर्भ मी मांडत राहीन, असंही होत नाही. इतिहास ह्या गोष्टीकडं खरं तर फार मोकळेपणानं बघायची गरज आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं, इतिहास म्हणजे काय, जे घडून गेलं ते, जे घडून गेलं ते सगळंच कागदापत्रात येत नाही, जे घडून गेलं ते सगळं शिलालेख ताम्रपटात येत नाही. जो माणूस आपण अभ्यासतोय तोही माणूस होता हे पहिल्यांदा गृहीत धरलं पाहिजे. त्यालाही त्याचे गुणदोष असणार आहेत, त्यालाही त्याच्या समृद्ध बाजूही असतील, त्याच्या उणीवाही असतील, किंवा त्या परिस्थितीवर त्यांनी ते निर्णय घेतलेले असतील. मग इतिहास पुरुषांना देव न बनवता त्यांच्या प्रत्येक कृतीचा अभ्यास करायची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. नाही, आणि मला अजून एक गोष्ट वाटते, नव्या पिढींना गुगलकडनं माहिती मिळते, ज्ञान मिळत नाही. मला ही गोष्ट जास्त वाटते की त्यांना ती माहिती मिळते. म्हणजे हे सगळ्याच बाबतीत, नव्या पिढीला नाही, जो कोणी वापरतो त्याला ती माहिती मिळते. म्हणजे अमुक ठिकाणी जायचं आहे, म्हणजे अमुक ठिकाणी जायचं याची माहिती मला अंतराची मिळाली, पण तिथं गेल्यानंतरचा जो अनुभव असेल तो अनुभव तुम्हाला जास्त समृद्ध करणारा असेल, आणि त्यामुळं तो समृद्ध करणारा अनुभव तुम्ही मांडू शकता. फक्त तिथल्या माहितीवरून इथं हे असं आहे यावरून लिहिण्यापेक्षा, यावर व्यक्त होण्यापेक्षा जे आपण अनुभवले त्याच्यावर जर आपण व्यक्त झालो तर त्याला एक आंतरिक जिव्हाळा असतो किंवा त्याला एक आधार असतो. कदाचित माझा अनुभव खोटाही असेल पण तो मी अनुभवलेला आहे, म्हणजे तो कदाचित परिस्थितीजन्य असतो, हे सगळं मान्य आहे. पण तुम्ही तिथं गेलेलाच नाही, तुम्ही ते बघितलेलंच नाही आणि त्यावरती मत व्यक्त करणं हे शक्यतो या क्षेत्रामध्ये टाळलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात नाही, आणि मला वाटतं विरोध करायचा असेल तर तुम्हाला आधी त्या सगळ्या गोष्टी माहीतही पाहिजेत. कुठल्याही गोष्टीला जर विरोध करायचा असेल तर आपण का विरोध करतोय याची भूमिका ठाम पाहिजे. कदाचित ती कालोगात खोटी ठरेल, आणि ती ठरली तर ती खोटी ठरल्याबद्दल ते मान्यही करण्याची ताकदही पाहिजे, किंवा ती आपली मनोभूमिका पाहिजे की हा बाबा आज मी जी भूमिका म्हणतो कदाचित ती उद्या काळांतरानं चुकीची ठरली तर ठीक आहे, मी तर मान्य करेन. म्हणजे अट्टहास हे असंच आहे असं कुठेही धरून उपयोग नाही. मग तो संशोधनात असेल, अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. हे ज्यावेळेला आपण मोकळेपण स्वीकारण्याचं मोकळेपण सुरू ठेवू त्यावेळेला एक लक्षात येईल की आपण आपल्या परीनं समृद्ध होत चाललेलो आहोत. नाही, नक्की. खरंच सर, इतकं छान वाटलं. असं म्हणजे काही विचार आहे की आपल्या मनापर्यंत पोहोचत असं वाटलं. सर, आता आपण लास्ट प्रश्नाकडे जातोय. खूप वेगळा प्रश्न विचारते तुम्हाला. आम्हाला प्रसन्न सर म्हणजे काय, आणि आज प्रसन्न सरांबद्दल स्वतःला काय सांगायला आवडेल? खरं तर स्वतःबद्दल बोलायची वेळ तशी फारशी कमी झाली आहे माझ्या, आणि मला प्रश्न विचारला. एक तर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आहे, जो प्रसन्न तुमच्या सगळ्यांसमोर दिसतोय तो काही स्वयंभू नाही आहे, तो तुम्हीच सगळ्यांनी घडवलेला आहे.
या कोल्हापूरच्या मातीनं घडवलेला आहे, या कोल्हापुरातल्या असंख्य माणसांनी घडवलेला आहे. आईबापांनी, त्यांनी मातापित्यांनी तर घडवलेला आहे, माझ्या गुरुजनांनी घडवलेला आहे. आणि या प्रत्येकाने मला काही ना काही दिलेलं आहे. मी ज्यावेळेला समृद्ध म्हणून स्वतःला सांगतो, ते समृद्धी माझी एकट्याची नाही आहे. म्हणजे माझ्या आधीच्याही ज्या काही पिढ्या होऊन गेल्या, त्यांनी लिखाण केलेलं आहे, त्यांनी कुठेतरी कशा तरी लिहून ठेवलेलं आहे, कुठल्या ना कुठल्या रूपातनं त्यांचे विचार माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही त्या समृद्धीमध्ये हात आहे. आणि स्वतःबद्दल बोलताना एकच म्हणजे तुकोबांचा शब्द येतो, मी तो हमाल भारवाही. म्हणजे हे जे काय आलेलं आहे ते काय माझं एकट्याचं नव्हे. म्हणजे मी ज्यांच्याबरोबर आहे अभ्यासाला सुरुवात केली किंवा अजूनही करतो त्यांच्यामध्ये उमाकांत राणेंगांचं एक वाक्य आहे, आपल्याकडे आलेला हा सगळा ठेवा म्हणजे ज्योतिबाच्या यात्रेतल्या गुलालासारखा आहे. तो आपण आनंदाने उधळायचा आहे. तो कोणाच्या हातात पडेल, तो कसा पडेल, त्यानं त्याचा काय उपयोग करावा, याचं कर्म त्याच्याबरोबर. पण हां, आता थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही बंधनं घेतो की हां, एखादा माणूस जर खरंच चांगल्या अर्थानं चांगल्या कामासाठी याचा उपयोग करत असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचवावा. हे बंधन आता थोडंसं सोशल मीडियामुळं किंवा असं म्हणूयात की काही लोकांच्या वृत्तीमुळं आलेलं आहे. पण एक आहे जो खरंच एक पूर्वापार सगळ्या ग्रंथांमध्ये एक वाक्य असतं की श्रद्धेनं जो कोणी विचारेल त्याला सांग. त्यामुळे एखाद्या विषयाचं जर खरंच या विषयाची किंवा कुठल्याही बाबतीमध्ये तळमळ घेऊन जर कोणी त्या विचारायला आला तर त्याच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा आणि आपल्याला जे येतं म्हणजे आम्ही कोर्टात जसं एक ॲफिडेव्हिटमध्ये आमच्या वाक्य असतं की वर दिलेली माहिती माझ्या ज्ञाना आणि समजुतीप्रमाणे खरी आणि बरोबर आहे. तसं आपल्याला जे माहिती आहे ते आपल्या समजुती आणि ज्ञानाप्रमाणे खरं बरोबर आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवायचं आणि पुन्हा त्याच्यावर निर्णय सोपवायचा की त्यानं त्यातलं काय स्वीकारायचं. आणि त्यामुळं वैयक्तिक आयुष्यात माझे वडील, आई कैलासवासी आहे, माझी बहीण, पत्नी, अगदी सगळ्यात माझा अगदी मुलगासुद्धा, या सगळ्यांकडून मला प्रत्येक क्षणी काही ना काही मिळत राहतं, काही ना काही ते सांगत राहतात, सुचवत राहतात. आणि एक दत्तगुरूंचं एक वाक्य आहे, जो जो म्या घेतला जयाचा गुण. म्हणजे 24 गुरु दत्तगुरूंनी का केलेत तर 24 जणांकडनं त्यांनी 24 गुण घेतले. तसं आपल्या जर जाणीवा आपण खुल्या ठेवल्या तर आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करत राहतात आणि ते मार्गदर्शन तुम्हाला कायम उपयोगाला येतं. त्यामुळं ज्याला कोणाला काही प्रवास सुरू करायचा आहे त्यानं एकच करावं की आपल्या जाणीवा मुक्त ठेवायच्या. चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या जाणीवा येत राहतात, त्यातलं काय निवडायचं हा निरीक्षर विवेक जर आपल्याजवळ असेल तर मला वाटत नाही की आपल्याला कधी अडचण येईल. नाही, नक्की खरंच सर. आणि मला हे खरंच वाटलं की आपण कुणाकडनं काय घेतो ना खूप महत्त्वाचं असतं. नक्कीच आहे. तर चायवीत गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबते आहे, तुमची रजा घेते आहे. पण जाता जाता एकच गोष्ट करायची आहे, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सो मच सर.